शिवाजी महाराज की 395 पुण्यतिथि के कार्यक्रम के जन्मदिन ठीक है रोल। आज मैं छत्रपति संभाजी नगर में छत्रपति शिवाजी महाराज की 355वीं जन्म जयंती के कार्यक्रम के लिए आया था। उस वक्त मुझे स्विगी जोमेटो इसके गिग वर्कर्स मिले और उन्होंने अपनी व्यथाएं जो है वो मुझे बताई। जब मैंने उनसे बातचीत की तो मेरे समझ में आया कि ये तो पूरे देश भर में हो रहा था। जिस तरह के कानून गिग वर्कर्स 2024 कानून हमने कर्नाटक में बनाया है, हमारे और राज्यों में गिग वर्कर्स को जो प्रोटेक्शन हमने दिया है, उस तरह का महाराष्ट्र में दुर्भाग्यपूर्ण तरीके से नहीं है जो हमने हमारे मैनिफेस्टो में वादा किया था। ये यहाँ स्पष्ट तरीके से दिखता है कि ज़्यादा काम करके कम मुआवजा जो है वो गिग वर्कर्स को मिलना चाहिए। इस तरह की व्यवस्था जो है इन्होंने की। 10-10 दिन में इन्होंने ऑर्डर जो है वो चेंज किए हैं। तो इनका कहना है कि ओल्ड ऑर्डर होना चाहिए। यहाँ ऐसा दिखाई देगा, अगर कोई देखेगा पहले इसमें फर्स्ट इंप्रेशन ये होगा कि इतना ज़्यादा तो पैसा मिल रहा है, लेकिन जो काम दिया जा रहा है 35 ऑर्डर पे आपको पैसा मिलेगा 2350 और 25 ऑर्डर में 1700। 25 ऑर्डर हो सकते हैं, 35 ऑर्डर हो नहीं सकते। जिस तरह का शहर बड़ा है, हर जगह बड़े शहरों में गिग वर्कर्स है, छोटे शहरों में तो गिग वर्कर्स होते नहीं है, लोग खुद ही जाते हैं और खुद ही खरीद कर लाते हैं। तो ये बड़े बड़े शहरों में जिस तरह का एक वातावरण तैयार हुआ है, जिस पैमाने पर बेरोजगारी देश में बढ़ी है, उसको देखते हुए इसका भी परिमार्जन होना चाहिए, इसका कानून होना चाहिए, इनको प्रोटेक्शन मिलना चाहिए, ग्रीवेंस रिड्रेसल होना चाहिए, तो कंपनी का इंस्पेक्शन होना चाहिए, वेलफेयर फंड होना चाहिए, एक्सीडेंट का इंश्योरेंस होना चाहिए। ये सारी चीजें जो है वो देना सरकार का काम है, क्योंकि ये लोकतंत्र है और हमारा संविधान जो है, जो नीति निर्देशक तत्व जो है हमारे संविधान के, वो सब इसी का बात करते हैं, इक्वल पेपर इक्वल वर्क। आपकी किसी से बात हुई है इसमें कंपनी को लेके, किसी राजकीय नेता को? मैंने राजकीय नेता जो यहाँ के पालक मंत्री जो है, गार्डियन मिनिस्टर सामान्य संजय जी शिरसाट, इनको 3-4 बार फोन किया, फिर मैंने मैसेज भी डाला कि मैं अतुल लोंढे पाटिल बात कर रहा हूँ, बात करना चाहता हूँ, लेकिन उन्होंने कुछ रिप्लाई दिया नहीं। अमोल डांगे नाम के जो अधिकारी है स्विगी के, उनसे मेरी फोन पर बातचीत हुई, उनको मैंने यहाँ बुलाया था और कहा था कि इनके 3-4 प्रतिनिधि, आपके 1-2 कोई अधिकारी होंगे तो साथ में बातचीत कर क्या सच्चाई है, कागज पे तो जो दिख रहा है मैं आपके सामने रखा हूँ, क्या सच्चाई है सामने आनी चाहिए। लेकिन उन्होंने आना शायद उचित नहीं समझा या वो फेस नहीं करना चाहते हैं। तो बात कौन करेगा? क्या क्या महाराष्ट्र में कोई ऐसी व्यवस्था है कि जो स्विगी के, जोमेटो के जो गिग वर्कर्स इस तरह का काम करते हैं, मेहनत सा का काम करते हैं, और उनकी मजबूरी का अगर फायदा होता होगा तो वो मजबूरी का कोई फायदा कंपनी न ले, इसका कोई प्रयोजन सरकार ने किया है या सोच रही है क्या करने का? अगर वो नहीं सोच रही तो ऐसा नहीं होगा कि कांग्रेस चुप बैठी रहेगी। कांग्रेस उनके पीछे ताकत से खड़ी रहेगी और आने वाले जो बजट सत्र है, तो बजट सत्र में इस बात को जोर शोर से कांग्रेस उठाएगी। यह आंदोलन सिर्फ छत्रपति संभाजी नगर में है या सारे महाराष्ट्र के लोगों का ये इशू है? ऐसा है, ये छत्रपति संभाजी महाराज का नगर है, तो इन्होंने डेयरिंग दिखा दी। हो सकता है बाकी शहरों में भी हमने कई जगह ये देखा है। मेरे नागपुर में भी मैंने इस तरह से मेरे से 300-400 लोग मिलने आए, फिर वो डर गए कि हमको जो मिलता है वो भी नहीं मिलेगा, जॉब जाएगा, घर कैसे चलेगा। इन लोगों ने वो डेयरिंग दिखाया। इनसे फिर भी मैंने पूछा कि ये सवाल, ये आपका जो प्रश्न है ये हम विधानसभा में जरूर उठाएंगे, लेकिन फिर भी वो लोग थे कि नहीं, अभी हद हो चुकी है, हमारा खून चूसा जा रहा है, तो आप हमारे लिए जो कर सकते हो करो। तो फिर जब कोई आवाज़ नहीं उठाता तो आपके माध्यम से हमको जनता तक, सरकार तक पहुंचा जा सकता है। अधिवेशन तो अभी थोड़ा टाइम है, अधिवेशन जैसा आएगा वहाँ पर भी ये बातें उठाई जाएगी और इनको जो प्रोटेक्शन दिया जा सकता है उसके लिए सरकार से हम जवाब मांगेंगे। एक राजकीय सवाल है, मराठी साहित्य सम्मेलन से शुरू हुआ, नीलम जी गोरे का उनका स्टेटमेंट पे से जो वाद शुरू हुआ, वो आके अभी मुंबई में पहुंचा है। कहीं आज बड़े नेताओं ने इस विषय को लेके अपनी टिप्पणी की है। आपका कांग्रेस का इस पे क्या स्टैंड है, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का? एक मैं राजकीय कार्यकर्ता, राजनीतिक कार्यकर्ता के रूप में मैं ये बात जरूर कहूँगा, नीलम गोरे जी बहुत ज्येष्ठ राजनीतिक काम करती कार्यकर्ता है, उपसभापति रही है, विधायक रही है 4 बार, तो पार्टी ने, शिवसेना ने ही उनको विधायक बनाया है। तो उनमें उतनी शक्ति तो जरूर थी कि जब ये सब हो रहा था तब क्यों नहीं उठाया आवाज़। आज आप बाहर निकलते हो तो क्या आपको स्क्रिप्ट दी गई है कहीं से कि आपको इस तरह के आरोप करने हैं? क्योंकि ऐसा अक्सर हम देखे जा रहे हैं कि इसके पहले भी राजनीतिक
स्थित्यंतर हुए हैं, लोगों ने पार्टी अलग अलग पार्टी ज्वाइन की है, लेकिन ऐसा कभी नहीं होता था। आज एक ऐसी प्रथा भाजपा ने डाल दी है कि जब कोई पार्टी छोड़कर भाजपा में आता है तो उसको एक स्क्रिप्ट दी जाती है, और वो स्क्रिप्ट देकर पुराने पार्टी के नेताओं को, जैसे राहुल जी है, सोनिया जी है, या फिर उद्धव जी है, पवार साहब है, ये जो बड़े बड़े नेता हैं जिन्होंने इस देश के लिए बहुत कुछ किया है, उनके खिलाफ एक स्तर छोड़कर बात करवाई जाती है। नीलमताई गोरे से ये अपेक्षित नहीं है। मुझे जैसे कार्यकर्ता को लगता है, मेरे उनके व्यक्तिगत संबंध है, मुझे नहीं लगता कि नीलमताई ने इस तरह की बात करनी चाहिए थी। प्रदेश कांग्रेस कमेटी में बड़ा फेरबदल हुआ है, क्या चेंजेस कांग्रेस में आने वाले समय में दिखेंगे? क्या नए से समन्वय महाविकास आघाड़ी में होगा? देखिए, जो हमारे पूर्व अध्यक्ष नाना पटोले जी, उनके इस्तीफे के बाद किसी को तो नए व्यक्ति को अध्यक्ष बनना ही था, लेकिन मैं मैडम सोनिया जी, हमारे अध्यक्ष खड़गे जी और राहुल जी का मैं शुक्रिया अदा करूंगा, चेन्नी तला साहब का भी शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने कार्यकर्ता, जमीनी कार्यकर्ता को पीसीसी बनाया, प्रदेश कांग्रेस कमेटी का चीफ बनाया। बहुत जमीनी कार्यकर्ता है, गांधीवादी है, जमीनी कार्यकर्ता है, किसान है, लोगों के समस्याओं को समझता है, संगठन का व्यक्ति है। तो वो आए हैं तो अपनी नई कार्यकारिणी बनाएंगे, नई कार्यकारिणी बनाएंगे तो किसी को छोड़ दिया, किसी को नहीं लिया, ऐसा नहीं। अच्छी कार्यकारिणी होगी, अच्छे विषयों को लेकर आंदोलन होगा। और आपने मातोश्री बिरला का जो कार्यक्रम था पदग्रहण का, वहाँ पे देखा है सारे सीनियर नेता एक साथ खड़े थे और सबने मिलकर हर्षवर्धन जी सपकाल जो है उनको शुभकामनाएं दी और साथ में ताकत से काम करेंगे, ऐसा वादा भी किया है। नाना पटोले जी को 4 साल हो गए थे। महाविकास आघाड़ी में कई बार फटाके फूटते रहते हैं इस विषय को लेकर। मैं इसे पटाखे नहीं कहूँगा, मैं इसे हर पार्टी को आगे बढ़ने का, अपने पार्टी का विस्तार करने का अधिकार होता है। जगह कम है और हर पार्टी का कार्यकर्ता चुनाव लड़ना चाहता है तो नेता कार्यकर्ता के पीछे खड़े रहने की कोशिश करते हैं कि हम तुम्हारे लिए टिकट लाने की, हम आपको मौका देने की कोशिश करते हैं। उसको पटाखे नहीं कहते, पटाखे उसको कहते हैं जो गैंगवार महाराष्ट्र में शुरू होता है, कि जो एकनाथ शिंदे जी ने निर्णय लिए थे उसको पलटने का काम जो चालू है। इसका मतलब अगर आपको लगता है कि उसमें भ्रष्टाचार हुआ तो आप तो डिप्टी सीएम थे, उनके साथ मंत्रिमंडल में थे, तो आपने वो चुपचाप से देखा, या फिर इसका मतलब ये है कि केन प्रकार 100% भाजपा का एजेंडा अपना सामने रखने के लिए एकनाथ शिंदे जी और अजित पवार जी को धीरे से बाजू कर जो करें ऑपरेशन टाइगर वगैरह करके नए नए ऑपरेशन लाते रहते, लोटस टाइगर क्या क्या नए नए नाम, तो एक्चुअली उसके पीछे तो ईडी, इनकम टैक्स, सीबीआई होता है। कुछ तो भी ऐसी गुआरी है महाराष्ट्र में जैसा होने जा रहा है। थँक्यू पुन्हा एकदा की त्यांनी असं काही वचन दिलं आहे का, आणि नसलही दिलं तरी ह्यांचं संरक्षण करणे काम नाही आहे का? सरकारचं नसेल तर विरोधी पक्षाचं आहे। आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचे आमदार जे आहेत ते प्रश्न मांडतील, आम्ही त्यांना विनंती करू। पण इतरत्र का काम बंद केले, म्हणजे त्यांना दर मान्य, आपल्याकडे दर मान्य नाही असं होतंय का? असं होत नाही। कसं आहे, शेवटी या लोकांनी काम नाही केलं तर मग यांच्या घरचं चूल कशी जुळेल? आता हा प्रश्न पहिल्यांदा ऐरणीवर आला आहे, सुरुवात झालेली आहे। जर नाही ऐकलं तर मग त्या संदर्भामध्ये काय करायचं आम्हाला किती वेळ अपेक्षित करणं, एका दिवसाचं काय नाही, त्यांचं जे जुनं ओल्ड ऑर्डर जो आहे त्याच्यामध्ये 5 ऑर्डरला 250 रुपये, 11 ऑर्डरला 625 रुपये, 15 ऑर्डरला 925 रुपये, 19 ऑर्डरला 1225 रुपये, 22 ऑर्डरला 1450 रुपये आणि 25 ऑर्डरला 1700 रुपये। हे म्हणजे पॉसिबल आहे। खालचं तुम्हाला असं दिसेल की बाबा एवढे तर पैसे भेटून आले 2350, तर 35 ऑर्डर होतील का? आपण शहरभर फिरता बातम्या गोळा करणार आहे, आपल्याला शक्य वाटते का? आणि त्याच्यामुळे म्हटलं ह्या प्रश्नाला कुठेतरी आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत ठेवावं। अधिवेशनात हा प्रश्न जो आहे तो नक्कीच उचलला जाईल, आम्ही तशी विनंती करू। बरं, यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला किंवा काम जर थांबवलं तर त्यांना काही धमक्या सुद्धा येतात अशी माहिती मिळते, नेमकं ते काय? धमक्या बिमक्या देण्याचं कोणी काम करू नये, हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये धमक्या बिमक्याचं काम चालणार नाही। त्यांना धमक्या दिल्या तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। पण सर, हे पहिल्यांदाच होत नाही ना, याच्यापूर्वीही अशा प्रकारे इथं घडलेले आहेत। झोमॅटो असेल, स्विगी असेल, यांच्या बाबतीत हे प्रकार नित्याचेच झाले महाराष्ट्रासाठी। आता त्याला वाचा फोडून आपण त्याला सभागृहापर्यंत घेऊन जाऊ, सरकारपर्यंत घेऊन जाऊ। सर, एक असं नाही आहे की कुणी पिळेल, इथे एखादी कंपनी पिळेल आपल्या लोकांना, तरुणांना नोकऱ्यांची कमी असताना त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत असेल आणि काँग्रेस शांतपणे पाहत राहील असं संजय राऊतचं प्रकरण आहे। याच्यामध्ये ना खूप स्पष्टपणे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण खराब झालेलं आहे
सद्भावनेचा होता ना. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या मोठ्या मोठ्या समाज सुधारणेचा इतिहास असलेला महाराष्ट्र आहे. आज एका जातीच्या व्यक्तीने दुसऱ्या जातीच्या दुकानातून वस्तू घेऊ नये इथपर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत. खुनापर्यंत एवढा वाईट पद्धतीनं खून होणे इथपर्यंत ह्या परिस्थिती गेलेल्या आहे. कुठंतरी लोकांमधल्या सद्भावनेची जागृती करणे गरजेचं आहे. न्याय तर मिळालाच पाहिजे, न्यायासाठी तर सगळे संघर्ष करतोच आहे, पण जी सद्भावना मेलेली आहे, जी सद्भावना पुन्हा जागृत करण्याचं काम आहे ते करण्याचं आमचे जे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत सन्माननीय हर्षवर्धन दादा सप्ताह त्यांच्या कल्पनेतून की महाराष्ट्रामध्ये जी सद्भावना जी आहे ती पुन्हा जागृत करणे, लोकांना एक दुसऱ्यासोबत मिळून एक दुसऱ्यामधला प्रेम भाव जो आहे तो निर्माण करणे, हाही एक राजकीय कार्यक्रम जो आहे तो आम्ही घेतला. सर, पण काँग्रेसची गळती थांबायचं नाव घेत नाही. आता राहुल गांधीजींनी किती स्पष्ट सांगितलं, जिसको महल बचाना है, समझे नहीं क्या, जिसको महल बचाना है, जो ईडी से डरता है वो जाए, कोई दिक्कत नहीं, मेरी मॅनेजमेंट टीम खड़ी होगी. काँग्रेस हा विचार आहे, त्यामुळे जे लोक घाबरले असतील ते लढले नाही, ते गेले तर पुन्हा उभं होणार नाही असं नाही आहे. अनेक लोक निर्माण होतील, कारण या विचाराला मानणारे लोक किती आहेत. आता मी कार्यक्रम करून आलो, सगळा कार्यक्रम हा सद्भावनेवर आधारित होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं कल्याणकारी राज्य होतं, कसं 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणार राज्य होतं, हा वसा महाराष्ट्राला आहे ना. सगळा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासच झाला. इथे काही फरक पडणार नाही कोणाच्या गळती बिळती. साहित्य कोणाकडे जर पायली भरून वरतून पुन्हा थर लागलेला असेल तर काय अवस्था आहे महाराष्ट्र सरकारची तुम्ही पाहू नये. साहित्य संमेलनापासून सुरू झालेला मर्सिडीजचा वाद मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचला. त्याचे आज खूप रिपरकेशन्स झाले. बऱ्याच जणांनी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलंय. कोणी चिडलंय, कोणी रागवलंय. काय तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की जर खऱ्या अर्थानं राजकारण करायचं असेल तर मग आपण तिथे होतो त्याच वेळेस अशा गोष्टीला, अशा प्रवृत्तीला आपण विरोध का नाही केला. मग आता आपण सोडून गेल्यानंतर आपल्याला कोणी स्क्रिप्ट लिहून देतं का आणि ती स्क्रिप्ट आपण वाचता. आपण पाहिलं असेल आता राष्ट्रीय चॅनल वाहिन्यांवर मी असतो, जो आमच्या पक्षातून सोडून तिकडे जातो त्याला एक स्क्रिप्ट दिली जाते आणि ते सारखे सारखेच राहुल गांधींवर आणि सोनियाजींवर सारखे आरोप करतात. तशातलाच हा आरोप निलमताई सारख्या कार्यकर्त्याकडनं अपेक्षित नाही. पक्षांतर केलं तुम्ही ठीक आहे, पण पक्षांतर केल्यानंतर अशा पद्धतीनं द्वेषपूर्ण वागणूक निलमताई सारख्या एका राजकीय कार्यकर्त्याकडनं अपेक्षित. पण त्यांच्या समर्थनामध्ये जे लोक आलेत त्यांचं बोलणं, संजय राऊत साहेबांकडनं जे शब्द आलेत, काय बोलले संजय राऊत साहेब? त्यांनी मी ऐकलं नाही काय बोलले. त्यांचं असं म्हणणं आहे की तो शब्द अनपार्लिमेंटरी आहे, बट यूज समथिंग. नाही, आता मी काही ऐकलं नाही. मी आज आलो तेव्हा घृष्णेश्वराला दर्शनाला गेलो, सोमवार होता, परवा महाशिवरात्री आहे, दर्शनाला गेलो होतो, मग कार्यक्रमाला गेलो होतो, गिग वर्कर्स यांना भेटलो, सगळ्यांना कार्यक्रमाला गेलो ना. आता आपल्याशी बोलतात मी बघितलं नाही काय आहे, पण निलमताईंकडनं हे अपेक्षित नाही आहे एवढं मी सांगू शकतो. मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो. निलमताईंनी अशा पद्धतीचा आरोप करणे हे एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याचं ठीक आहे. काँग्रेसचे कार्यकारिणी नव्यानं बदललेली सगळं काय, कसं स्ट्रक्चर काय आहे? आता नवीन अध्यक्ष आलेले आहेत, ते संघटनेतूनच निर्माण झालेलं नेतृत्व आहे. 12 वर्ष केंद्रीय पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे आणि संघटनेचे व्यक्ती आहे ते. त्यांनी स्पष्ट सांगितलं की शो ऑफवाला काम चालणार नाही. खऱ्या अर्थानं जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला आम्ही संधी देतो. येणाऱ्या काळामध्ये त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी कशी टीम तयार करायची. नवीन कार्यकारिणी होतच असते. नवीन अध्यक्ष आल्यानंतर नवीन कार्यकारिणी होतच असते. नव्या जुन्यांना संधी देणे, पुन्हा संघटना उभी करणे, त्याला एक प्रोग्राम देणे. आता सद्भावना आहे त्याचा कार्यक्रम, त्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्यांना अर्थ झाला असेल किंवा अशा पद्धतीने काम करण्याची गरज. आरोप प्रत्यारोप करून होणार नाही ना. कुठेतरी त्यातलं सोल्युशन पण काढावं लागेल, कुठेतरी लोकांना एकत्र उभं पण करावं लागेल. संघटनेत बदल झाल्यानंतर महाविकास आघाडीत बदल दिसून येतील. जी मध्यंतरी थिंग्या, वाद, टीका सगळ्या गोष्टी दूर होतील. असं आहे की प्रत्येक पक्ष आपल्या वाढीसाठी प्रयत्न करतो. प्रत्येक जागा आपल्या कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे. ग्राउंडवर परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने बोलत असतात. जी महाविकास आघाडी निर्माण झाली ती कशासाठी झाली? ती लोकशाही वाचवण्यासाठी झाली. कशासाठी झाली तर ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रात काय सुरू आहे तर महाराष्ट्रात एक गँगवॉर सुरू आहे. महायुतीमध्ये गँगवॉर सुरू आहे, अक्षरशः गँगवॉर सुरू आहे. की त्यांनी जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. मग त्यावेळेस MSP मध्ये गडबड घोटाळे होत होते, प्रोक्युरमेंट बरोबर होत नव्हतं किंवा पैसे खाल्ले जात होते. ते दिसत होतं का देवेंद्र फडणवीसांना? देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या ह्या जालन्याचा एक प्रोजेक्ट जो आहे त्याच्यावर एन्क्वायरी बसवली, तेव्हा त्यांना दिसला नाही का ते काय होत आहे.
तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला का विरोध केला नाही? अनेक निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतलेले आज फिरवले जात आहेत. म्हणजे कुठंतरी महाविकास आघाडीचं सरकार पाडून बीजेपीला पुन्हा यायचं होतं, मी पुन्हा येईन या चक्करमध्ये महाराष्ट्राचं वाटोळं जे आहे ते झालेलं आपण पाहिलेलं आहे. आजही तुम्ही कोणत्या लोकांना विचारा, आपण आमच्या एवढेच लोकांमध्ये असता या निवडणुकीचे निकाल कोणाला मान्य आहे का? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार त्यांनी नरेंद्राचार्य महाराजांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. त्या विरोधात त्यांच्या वक्तव्यावर आक्रमक झाल्यानं आज राज्यभर आंदोलन त्यांनी केलं होतं. कसं वाटतंय? मी नाही ऐकलं बघा, खरं सांगतो मी तुम्हाला सांगतो, मी सकाळपासून ऐकलं आहे. काल रात्रीच्या ट्रॅव्हल्सने आलो, मी सकाळी इकडे आलो, मी सरळ दर्शन केलं. मला माहित नाही ते काय. सर हिंदी घ्यायचं आहे मला एक. हां रोल हुआ सर. चलो करना है क्या शुरू? चलो हाँ रोल, मी रेडी आहे. चला रोल सर. चला एक मिनिट शांत राहा. चलो. आज छत्रपती संभाजी नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो. त्यावेळेस मला काही वकील मंडळी, आमच्या लिगल सेलची काही मंडळी आणि हे जे गिग वर्कर्स आहेत, स्विगी झोमॅटोसाठी जे काम करतात, विशेषतः स्विगीसाठी काम करतात, यांच्या संदर्भातले त्यांनी प्रश्न माझ्यासमोर मांडले. मी त्यांचे जे मॅनेजर आहे सगळं काम बघतात त्यांच्याशी पूर्णवर बोललो. त्यांना म्हटलं की आपण की या ठिकाणी या, आपण चर्चा करू आणि ह्या लोकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, कारण की ते गंभीर प्रश्न आहेत. मी शिरसाट साहेबांना फोन केला, त्यांना माझा मेसेज टाकला, पालकमंत्री आहेत जेणेकरून माहिती व्हावं. पण शिरसाट साहेबांनी मी 5 वेळा 6 वेळा फोन केल्यानंतर सुद्धा फोन उचलला नाही. असे तुमच्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. या स्विगीच्या संदर्भात ज्यांना आपण गिग वर्कर्स म्हणतो, देशामध्ये रोजगाराची काय अवस्था आहे आणि किती शिकलेल्या लोकांना अंडर एम्प्लॉईड म्हणजे जेवढं शिक्षण आहे त्यापेक्षा कमी दर्जाचं जे आहे त्या नोकऱ्या मिळत आहेत. त्या नोकऱ्या मिळत असताना त्यांची पिळवणूक होत असताना सरकार मात्र तटस्थपणे शांतपणे बघतं आणि त्या कंपन्या यांची पिळवणूक करू शकते. अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणं योग्य नाही. हे अधिकार वाढवण्यासाठी आम्ही बोलत आहोत, कारण की अशा पद्धतीचा गिग वर्कर्स ॲक्ट 2024 आम्ही कर्नाटकमध्ये केला आहे, तेलंगणामध्ये आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. त्यांना सोशल सिक्युरिटी आहे, त्यांचा वेलफेअर फंड त्याच्यामध्ये निर्माण, त्याच्यामध्ये त्यांचे काही शंका निवारण केंद्र प्रस्थापित केलेले आहेत. त्याचं इन्स्पेक्शन करण्याचं कंपनीचं अधिकार राज्य सरकारला आहे आणि 5,000 ते 1 लाखापर्यंत दंड करण्याचा ॲग्रिगेटरला अधिकार जो आहे तो ह्या कायद्यानं दिलेला आहे. ही सगळी मुलं आपली आहेत आणि सरकार जर याची दखल घेत नसेल तर काँग्रेस दखल घेणार नाही असं नाही. हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. तुम्ही पे रिव्हिजन जे आहे कधी मनमान्या पद्धतीने करता, दर आठवड्याला करता. याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की 6-6 दिवसांनी, 8-8 दिवसांनी, 10-10 दिवसांनी यांना परवडणार नाही असं अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. पहिले 25 ऑर्डर केल्यावर 1700 रुपये भेटत होते, 29ला 2200 केले, 26ला 1900 केले. म्हणजे हे वाढवत गेले. 35 ऑर्डर घेतल्यावर 2350. या मुलांचं असं म्हणणं आहे की आम्ही जेवढं पेट्रोल खर्च करून पूर्ण ताकद जरी लावली आम्ही तरी 15 ते 16 कामं होत नाही. हे 35 आहे, जर 34 झाले तर पैसे मात्र 30 ते 1825 होते. अशा जाचकटी ज्या आहे त्या जाचकटी निर्माण करून या पोरांकडनं काम तर करून घ्यायचं, पिळून घ्यायचं यांना आणि यांना पैसे यांचा मोबदला जो आहे, जो न्याय्य मोबदला आहे, जो दिला पाहिजे, तो मोबदला नाही देण्याचं काम जे आहे ते इथले स्विगीचे लोक काम करत आहेत. त्यांची बाजू असेल, त्यांना मी संधी दिली होती. अमोल डांगे म्हणून त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं. मी त्यांना बोलवलं होतं, म्हटलं यांचे 2-3 प्रतिनिधी तुम्ही आपण बसून चर्चा करू आणि याच्यातनं काय तो योग्य तोडगा काढू. पण त्यांचं सरळ यांच्यावर आरोप होतात की असेच करतात, तसेच करतात. माझ्यासमोर जे काही आहे ते तुम्हाला मी देतो, तुम्ही ते बघून घ्याल. तर अशा पद्धतीनं जे अशक्यप्राय अशा गोष्टी करायच्या आणि मग जादा कामाचा कमी मोबदला द्यायचा, अशा पद्धतीचा व्यवहार होत असेल तर महाराष्ट्र सरकारनं त्याच्यामध्ये लक्ष घालावं अशी आमची मागणी आहे. नाहीतर मग महाराष्ट्र सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे. ज्यांना ते लोक म्हणतात की तुम्ही आमचे पार्टनर आहे. आता तुम्ही त्या कंपनीचे पार्टनर आहे म्हटल्याबरोबर यांना कामगारांचे कोणतेही नियम लागू होत नाही, राईट? मग तुम्ही कंपनीचे पार्टनर म्हणतात, तुम्ही पूर्ण प्रॉफिट ठेवता का समोर की किती नफा झालेला आहे, मग यांच्या पार्टनरशिपमध्ये त्या नफ्याप्रमाणे यांना त्याचं देता का तुम्ही, त्याचं शेअर
शेअर होल्डर जो आहे तो कंपनीचा पार्टनर असतो, मालक असतो आणि मग त्याला डिव्हिडंड मिळतो सगळ्या प्रॉफिटमधला. तसं तुम्ही करता का? तसं तुम्ही करत नाही. वागवता कामगारासारखं, कामगारापेक्षाही वाईट वागवता आणि म्हणता काय तर पार्टनर आहे. म्हणजे ही शुद्ध फसवणूक जी आहे ती प्राथमिकदृष्ट्या जी आहे ती स्पष्टपणे दिसते. आणि मी ही उदाहरणासहित हे जे मुलं इथे आहेत हे सगळे गिग वर्कर्सच आहेत. यांचे जे प्रश्न आहेत ते आपल्यासमोर मांडलेले आहेत. सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्टपणे दिसते. पालकमंत्री कोण उचलत नाही. संजय सिरसाट साहेबांना विनंती आहे, त्यांच्या शहरातले लोक आहेत, त्यांच्या जिल्ह्यातलेही मुलं आहेत, त्यांचे प्रश्न त्यांनी सोडवावे. मग त्या स्विगी कंपनीला महाराष्ट्रात काम करणं अवघड जाईल. मुलांना तुम्ही मुलांची पिळवणूक जी आहे ती आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही योग्य काम करून घ्या, योग्य मोबदला द्या. स्विगीच्या पदाधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं? बोलणं अमोल डांगे म्हणून त्यांचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांना चर्चेसाठी मी इथे बोलवलं होतं तर ते आले नाहीत. किती कर्मचारी सगळे, किती लोकांचा प्रॉब्लेम? जवळपास मला वाटतं हे 250च्या जवळपास मुलं आहेत. छत्रपती संभाजीनगर प्रॉब्लेम 250 मुलं आहेत, त्यांचे सगळे डिटेल्स पण आहे. पण आता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्ही जिथे जातो तिथे दिसतो ना, हा देशभरातला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न असल्यामुळेच जिथे जिथं आमचं सरकार आहे काँग्रेसचं, तिथे तिथं आम्ही कायदा केला ना, त्यांना संरक्षण दिलं, त्यांचे वेलफेअर फंड निर्माण केले, ॲक्सिडेंटल इन्शुरन्सपासून ट्रीटमेंटपासून त्यांचे जर काही प्रश्न असतील, आज ह्यांनी कुठं जायचं प्रश्न सोडवायला? कोणाशी बोलायचं? कंपनी बोलत नाही, ग्रेव्हियन्स रिड्रेसल सिस्टम नाही. म्हणजे हे जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा कोळसा खाणीमध्ये आणि कपड्याच्या मिलमध्ये 12 तासाचं काम करून घ्यायचं, 6 तासाचे पैसे द्यायचे, हा तो धंदा होता पिळवणुकीचा. तो धंदा आता स्पष्टपणे दिसतोय. बरं सर, पुढचा पावित्रा काय यांचा? तुमची काय मागणी आहे किंवा हे काम बंद करण्याची परिस्थितीवर आहेत का? काय सांगाल? आमची मागणी स्पष्टपणे आहे की मॅनेजमेंटने यांच्याशी चर्चा करावी, यांच्या प्रतिनिधींशी. गरज असेल तर आमचे पण प्रतिनिधी येतील आणि यांना जे न्याय आहे, जेवढी ऑर्डर होऊ शकते, समजून घ्या पूर्ण शहरात फिरलो आपण, पेट्रोलचा जर खर्च पाहिला आणि यांचं श्रम याचा जर खर्च पाहिला तर ती न्याय असले पाहिजे. पहिल्याचा ओल्ड ऑर्डर जो आहे तो ओल्ड ऑर्डर यांना मान्य आहे, बरोबर आहे? तो ओल्ड ऑर्डर रिस्टोर करावा. म्हणजे तुम्ही पिळवणूक करून 35 ऑर्डर होऊ शकतात का? आणि किती मोठा परीघ आहे या औरंगाबाद शहराचा तुम्हाला माहिती आहे. याच्यात 35 ऑर्डर एक व्यक्ती दिवसात करू शकतो का? म्हणजे मग त्याला पैसे किती द्यायचे? मग दिवसातून 16 झाले पाहिजे, 15 झाले तरी कितीचं मिळणार? सरळ तो खाली येणार, पण त्याचं पेट्रोल जाणार, त्याचं श्रम जाणार, त्याचं एनर्जी जाणार, पण त्याला काही मोबदला मिळणार नाही. हे सगळे ॲडव्हर्स जे आहे प्रकार जो आहे तो यांच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे दिसतोय. महाराष्ट्रातली स्थिती याच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. स्विगी आणि झोमॅटोचे जे गिग वर्कर्स आहेत त्यांच्या संदर्भात. बरं, मग काही संपाचा काही यांनी निर्णय घेतलाय का? कारण जर त्यांची डिलिव्हरी चेनच जर थांबली, आजच सगळ्या गोष्टी नाही होऊ शकत. प्रश्न आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं कोणतरी मांडत आहे. पहिल्यांदा हे मुलं मला मिळाली आणि तुमचं फार फार आभार की तुम्ही ह्या सगळ्या प्रश्न जे आहेत ते ऐकून घ्यायला आल्यात. आपल्या माध्यमातून कदाचित जर मुख्यमंत्री ऐकत असतील, औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते ऐकत असतील तर त्यांनी हा प्रश्न सोडवावा ना. काही खूप मोठा प्रश्न नाही आहे हा. आणि कायदा जो आहे तो कायदा जसा आम्ही आणलेला आहे तशा पद्धतीचा कायदा आहे ना गिग वर्कर्सचा. आम्ही सपोर्ट करू विरोधी पक्ष म्हणून. बरं सर, यांचा प्रश्न मार्गी न लागण्यास पुढचं पाऊल काय असेल? नाही, पुढचं पाऊल मग दाखवून देऊन. आता अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये हा मुद्दा आम्ही उचलू, आमचा पण कायदा समोर ठेवू आणि तसा कायदा करण्याच्या